तसा पाऊस ना त्याच्या आधी कोणी अनुभवला होता ना त्याच्यानंतर, कारण काळ्या ढगांमधून रक्त कोसळत होतं। सगळीकडे नाले नद्या ओढे लाल लाल झाले होते। केरळच्या आभाळातून रक्तासारख्या लाल रंगाचा पाऊस कसा काय पडत होता हा प्रश्न सर्वांनाच पडला होता। कोणाला वाटत होतं हा देवाचा श्राप आहे, कोणाला वाटत होतं की पृथ्वीचा अंत होणार आहे। मग या लाल रंगाच्या पावसाचं रहस्य उलगडण्यासाठी शोध घेतला गेला। या लाल पावसाचं रहस्य काय होतं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा, नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। सोचिए आप किसी पहाड़ पर खड़े और अचानक आसमान से खून जैसा लाल पानी बरसने लगे। नदियां, झरने, सब कुछ सुर्ख लाल दिखने लगे। ऐसा नजारा कोई हॉरर फिल्म का सीन नहीं बल्कि ईरान में सच में हुआ। 25 जुलाई 2001 को केरल के इडुक्की और कोट्टयम में लाल बारिश हुई थी। बारिश का पानी एकदम खून जैसा लाल था और ये बारिश करीब 20 मिनट तक हुई थी। 25 जुलै 2001 केरळच्या कोट्टयम जिल्ह्यात सकाळी सकाळी आभाळात ढग दाटून आले होते। काही क्षणात मोठा आवाज झाला, विजा कडाडल्या आणि अचानक लाल, अगदी रक्तासारखा दिसणारा पाऊस आकाशातून बरसू लागला। पाण्याचा रंग इतका गडद होता की ते पाहून सगळेच घाबरले। सुरुवातीला लोकांना वाटलं की कारखान्यातून निघालेल्या केमिकल्समुळे हा असा पाऊस पडला असावा, पण जे दिसत होतं ते विश्वास बसण्यासारखं नव्हतं। म्हणून लोकांना वाटत होतं की हा देवाचा श्राप आहे। काही दिवसात परिस्थिती आणखी विचित्र झाली, कारण हा लाल पाऊस कोट्टयम पुरताच थांबला नाही। इडुक्की, एर्नाकुलम आणि पथनमथिट्टा या जिल्ह्यांमध्ये हा लाल पाऊस बरसू लागला आणि जवळजवळ 2 महिने अधूनमधून लाल पाऊस सुरूच राहिला। पण जेव्हा या लाल पावसाचं रहस्य उलगडण्यासाठी शोध घेतला गेला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला। या पावसाच्या पाण्यांमध्ये बारीक कण होते आणि या कणांमध्ये सामान्य जीवांच्या पेशीमध्ये असणारं न्यूक्लियस म्हणजे पेशींचं केंद्र नव्हतं। त्यामुळे मग पावसाच्या थेंबांमध्ये आढळलेले ते कण या पृथ्वीवरचे आहेत की नाही हा प्रश्न निर्माण झाला। तेव्हा केरळमधल्या महात्मा गांधी युनिव्हर्सिटीमधले प्रोफेसर गॉडफ्रे लुईस यांनी पावसाच्या नमुन्यांचा अभ्यास केला। त्यांच्या निरीक्षणात पाण्यातील हे लाल कण 300 डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानातही नष्ट होत नव्हते। एवढंच नव्हे तर हे कण पेशींसारखा पॅटर्न दाखवत होते, ज्यात वाढ होणं, आकृती बदलणं यासारखे गुणधर्म दिसत होते। हे पाहून त्यांनी 2006 मध्ये एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आणि दावा केला की हे कण पृथ्वीवरचे नाहीत। एखाद्या उल्केवर स्वार होऊन अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात आलेले हे कण असू शकतात आणि त्यांचं हे बोलणं खरं वाटावं अशी एक गोष्टही होती। लाल पाऊस पडायच्या अगदी 10 दिवस आधी म्हणजे 15 जुलै 2001 ला केरळात भयंकर मोठा आवाज झाला आणि आकाशात काहीतरी फुटल्यासारखं चमकलं। लोकांनी सांगितलं जणू काही उल्का पडली आहे। गॉडफ्रे लुईस म्हणाले या उल्केच्या तुकड्यांसोबत हे लाल कण वातावरणात पसरले आणि नंतर पावसाने खाली आले। त्यांच्या या थिअरीमुळे पॅन्सपर्मिया नावाची जुनी थिअरी पुन्हा चर्चेत आली, जी म्हणते की पृथ्वीवरील जीवन अंतराळातूनच सुरू झालं असू शकतं। आपण सगळे ओरिजिनली एलियन आहोत। परंतु या सगळ्याला वैज्ञानिक जगात पूर्णपणे मान्यता मिळाली नाही। अनेक शास्त्रज्ञांनी लुईच्या दाव्याला विरोध केला। काहींचं म्हणणं होतं की हे कण फक्त बुरशीचे बीजक असू शकतात, काहींचं मत होतं की हे रबराच्या झाडाचे परागकण आहेत। पण या थिअरींना 2 प्रश्नांची उत्तरं मात्र देता आली नाही। ते म्हणजे एवढ्या प्रचंड उष्णतेत हे कण जळाले का नाहीत आणि त्यांच्यात वाढ कशी होत होती आणि त्यांचा आकार कसा काय बदलत होता। वैज्ञानिकांनी जरी या एलियन थिअरीला मान्यता दिली असली तरी इंटरनेटवर मात्र या घटनेची चर्चा भयानक वेगाने पसरली। अनेक यूट्यूब चॅनल्स, डॉक्युमेंटरीज आणि ब्लॉग्समध्ये याला एलियन रेड रेन ऑफ केरला असं नाव दिलं गेलं। आज 24-25 वर्षांनंतरही केरळच्या लाल पावसाचं रहस्य सुटलेलं नाही। प्रोफेसर गॉडफ्रे लुई आता रिटायर झाले तरी त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आजही जगभरातील संशोधकांना विचार करायला भाग पाडतात। खरंच हे कण अंतराळातून आले होते का? लाल पावसाचं रहस्य काय होतं? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।